देवगडच्या जामसंडे गावात 25 ते 30 विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे। तर ऐन उन्हाळ्यात विहिरीतील पाणी पातळी वाढल्यानं नागरिक मात्र समाधानी आहेत। पाणी टंचाईच्या काळात अचानक विहिरींचं पाणी पातळी वाढलेली आहे। याआधी विहिरींनी तळ गाठला होता, मात्र आता पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। आता पाणी जे वाढलं आहे ना, त्याला दुसरं कारण पण एक शुभशकुन मानला जातो। एक म्हणजे शुभशकुन म्हणजे कसा, तर माननीय नितेशराव राणे आज जे काय आमदारकीला पहिले उभे होते आणि तेव्हा त्यांनी खाक्षीच्या आमच्या वाडीमध्ये पाणी टंचाई असताना तिथे एक बोरिंग मारून दिली होती आणि त्या बोरिंगला असं अमाप पाणी निघालं की जणू काय गंगाच तिथनं वाहते आहे की काय। आणि त्यानंतर ती निवडणूक त्यांनी लढवली, ते विजय झाले। आणि हा आता दादांसाठी शुभशकुन आहे, कारण दादांचा प्रचाराचा नारळ जो आहे ना, ह्या दिरबादेवीच्या मंदिरामध्ये इथे समोरच फोडला गेला आणि त्यानंतर 5-6 दिवसांनी हे पाण्याचा प्रकार घडलेला आहे। म्हणजे हा त्यांना एक शुभशकुन आहे आणि ते मला वाटतं की प्रचंड बहुमताने निवडून येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।